राज्यातील लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान, सुखकर आणि सुरक्षित करण्याचा दृढ संकल्प करत शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळापासूनच मेट्रो प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य दिलं होतं। त्यांनी तेव्हा मेट्रोच्या प्रत्येक कामातील स्पीड ब्रेकर लीलया दूर केले आणि भरघोस निधी उपलब्ध करून दिला। आज शिवसेना महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली देखील महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांना अभूतपूर्व गती मिळाली आहे। आजच्या घडीला राज्यातील शहरी भागात जलद आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी तब्बल 2,80,755 कोटी रुपये खर्च करून 683 किलोमीटर लांबीचं भव्य मेट्रो जाळं उभारण्यात आलंय। सध्या राज्यात 174 किलोमीटर मार्गावर मेट्रो धावत असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होतोय। विशेष म्हणजे प्रकल्पाचं काम सुरू झाल्यापासून पुढील एका वर्षात 87 किलोमीटर नवीन मेट्रो मार्ग सुरू करण्याचे आणि आगामी 4 वर्षात आणखी 300 किलोमीटर लांबीचे मार्ग कार्यान्वित करण्याचं नियोजन शिवसेना महायुती सरकारनं केलंय। प्रादेशिक विकासाचा समतोल राखत एमएमआर मध्ये 428.89 किलोमीटर, पुणे महानगर प्रदेशात 169.45 किलोमीटर आणि नागपूर महानगर प्रदेशात 85.20 किलोमीटर क्षेत्राचं मेट्रो जाळं वेगानं विकसित होत आहे। कोणत्या शहरात मेट्रोचा विस्तार होणार हे पाहूयात। मुंबई मेट्रो 11, आणिक डेपो, वडाळा, गेटवे ऑफ इंडिया। मुंबई मेट्रो 8, मुंबई विमानतळ, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ। मुंबई मेट्रो 10, गायमुख, छत्रपती शिवाजी महाराज चौक। मुंबई मेट्रो 13, शिवाजी चौक, वसई विरार। मुंबई मेट्रो 12 मानपाडा ते कल्याण फाटा। मुंबई मेट्रो 3 विस्तार, कफ परेड, नेव्ही नगर। मुंबई मेट्रो 14, कांजूरमार्ग, बदलापूर। नवी मुंबई मेट्रो 1 आणि 2, बेलापूर, सागर संगम आणि पेंधर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ। पुणे येथील हडपसर, लोणी काळभोर, सासवड रोड। पुणे मेट्रो फेज 3, निगडी, वाकड, नाशिक फाटा, चाकण। नागपूर फेज 2 विस्तार, कान्हान नदी, कान्हान सिटी। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्रातील मेट्रो जाळ्याच्या विस्तारासाठी सातत्यानं आग्रही भूमिका बजावली होती। याचा थेट फायदा राज्यातल्या जनतेला होणार आहे। यामुळे लाखो नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचून त्यांचा दैनंदिन प्रवास अधिक जलद, सुलभ आणि सुखकर होणार आहे।